आजचा टॉपिक आहे सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर म्हणजे काय हे समजण्याआधी तुम्हाला कॉन्ग्रुएंट काय असतं ते माहिती आहे का? ओके, तर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय असतं की दोन फिगर्स आहेत, हा दोन ट्रायंगल दिसत आहेत, ठीक आहे. हे दोन ट्रायंगल्स यांच्या साइड्स सर्व इक्वल पाहिजेत. म्हणजे ही साइड इक्वल टू ही साइड, ही साइड इक्वल टू ही साइड, ही साइड इक्वल टू ही साइड. त्यानंतर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे सुद्धा काय पाहिजेत, इक्वल पाहिजेत. दॅट मीन्स हा अँगल आणि हा अँगल इक्वल पाहिजे, हा अँगल आणि हा अँगल इक्वल पाहिजे, हा अँगल आणि हा अँगल सुद्धा काय पाहिजे, इक्वल. तर हे दोन्ही ट्रायंगल्स ए बी सी याला नाव दिलं, हा झाला पी क्यू आर. हे दोन्ही ट्रायंगल्स काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. तर कॉन्ग्रुएंट लिहिताना आपण कसं लिहितो, ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर. ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर. आता याचाच अजून एक पार्ट असतो दोन ट्रायंगल्सला सारखं दाखवण्यासाठी, सिमिलर दाखवण्यासाठी किंवा सेम दाखवण्यासाठी. सेम म्हणजे सिमिलर, राईट. तर त्यासाठी कन्सिडर करा, आपला एक फोटो आहे, राईट. तो फोटो घ्यायचा आहे छोट्या साईजचा, पासपोर्ट साईजचा, आणि त्याला एक झूम केलेला मोठा फोटो. दोन्ही सारखे दिसत आहेत, सारखे दिसत आहेत, बरोबर. ते जर सारखे दिसत आहेत तर त्याचा अर्थ ते दोन्ही फोटो काय झाले, सिमिलर झाले, सेम झाले. तर तशीच एक कन्सेप्ट घेऊन आपण आलेलो आहोत या ट्रायंगल मध्ये, सॉरी या चॅप्टर मध्ये. सिमिलर ट्रायंगल्स काय असतात ते ओळखायचं आपल्याला. तर सगळ्यात पहिले मी दोन ट्रायंगल्स काढतोय. एक ट्रायंगल आहे ज्याची साईज मोठी आहे आणि हा दुसरा ट्रायंगल आहे ज्याची साईज छोटी आहे, ठीक आहे. या ट्रायंगल्सला नेमिंग सेम दिलेत मी, ए बी सी. हा झाला पी क्यू आर. हे दोन ट्रायंगल झालेत. या दोन्ही ट्रायंगल्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे जे आहेत ते काय झालेत, सेम झालेत. करस्पॉन्डिंग अँगल्स जसं आपण सिक्वेन्सली 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणतो आपण, 9th स्टँडर्ड मध्ये आणि 8th स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलेलं आहे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल साठी. तर 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणजे काय की ए व्हर्टेक्स ही 1 to 1 करस्पॉन्ड करते पी व्हर्टेक्सला, म्हणजे एक्झॅक्टली दोघं पण काय आहेत, सेम आहेत, काय आहेत, सारखे आहेत. बी ही 1 to 1 करस्पॉन्ड करते क्यू या अँगलला, आणि सी अँगल हा 1 to 1 करस्पॉन्ड करतोय आर या अँगलला. म्हणून आपण जेव्हा लिहितो ट्रायंगल्स ए बी सी तसंच पी क्यू आर, हे दोघं ट्रायंगल्सचे अँगल्स काय आहेत, एकमेकांना करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. क्लिअर आहे. म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल्स अँगल्स काय झालेत, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, सॉरी क्यू, अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. या दोन ट्रायंगल्स मध्ये कोणते ट्रायंगल्स, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हे तिन्ही अँगल्स दोघांचे हे काय आहेत, एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर. मग आता मेजरमेंट अँगलचं कॉन्ग्रुएंट आलं. आता व्हॉट अबाउट साइड्स. साइडच्या बाबतीत काय घ्यायचं आपल्याला की साइडचा रेशो जो असतो तो कसा पाहिजे, इक्वल पाहिजे. साइडचा रेशो जसं की आता ए बी दिसतोय तुम्हाला, ए बी अपॉन पी क्यू घेतलाय, राईट. दुसरी साइड बी सी अपॉन क्यू आर घेतला. तिसरा एसी अपॉन पी आर घेतला, पी आर. तर ह्या दोन्ही ट्रायंगलच्या तिन्ही साइड्सचा जो रेशो आहे हा सेम येतोय. म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल्स काय झालेत, काय झालेत, करस्पॉन्डिंग अँगल्स काय पाहिजेत, कॉन्ग्रुएंट. अँड करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो काय असतो, इक्वल असतो. काय असतो, इक्वल असतो. तर असं असेल तर हे दोन्ही ट्रायंगल्स काय झालेत, सिमिलर झाले. मग आता इन शॉर्ट तुम्ही सिमिलर ट्रायंगल कसा ओळखाल की शेप हा सेम असतो, राईट. साइज हा डिफरंट असतो. साइज काय असतो, डिफरंट. शेप काय असतो, सेम.
क्लिअर आहे? दोन्ही ट्रायंगल्सचा शेप सारखा आहे, पण त्यांची जी साईज आहे ती छोटी आहे, याची ही मोठी आहे. क्लिअर आहे? आलं लक्षात? हा मोठा ट्रायंगल, हा छोटासा. फॉर एक्झाम्पल हा बोर्ड एक दिसतोय तुम्हाला, बरोबर? हा बोर्ड आहे कोणत्या शेपमध्ये? त्यानंतर ही एक रेक्टँगलची फिगर मी ड्रॉ केली, दोघांचा शेप काय? सारखा आहे, बरोबर? दोघांचा शेप काय? सारखा आहे. त्यांचे दोघांचे अँगल्स काय आहेत? सारखे आहेत, बट साईज आर डिफरंट. याची साईज ही मोठी आहे या रेक्टँगल पेक्षा. सो दॅट्स वाय दे आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. देअर एरियाज आर नॉट इक्वल, राईट? देअर मेजरमेंट्स आर नॉट इक्वल. मग कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? बघा, इथे मी तुम्हाला डिफरन्स लिहून देतो कॉन्ग्रुएंट आणि सिमिलॅरिटीचे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, त्यानंतर आहे सिमिलर ट्रायंगल्स. ऑलराइट? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स मध्ये आपल्याला शेप सेम असतो. शेप काय असतो? सेम. सिमिलर ट्रायंगल मध्ये सुद्धा शेप काय असतो? शेप आर सेम, राइट? बट कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स मध्ये साइज पण काय असते? सेम असते, राइट? सिमिलर ट्रायंगल्स मध्ये साइज काय असते? डिफरंट. काय असते? डिफरंट, राइट? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल मध्ये जेव्हा आपण सिम्बॉल दाखवतो ते इक्वल आणि वरती त्याचा सिमिलरचा सिम्बॉल असतो, राइट? हा जो एस किंवा 2 जे काय असेल त्याला काय करायचंय? आडवा झोपून द्यायचंय. काय करायचंय? आडवा झोपायचं. आणि इकडे फक्त काय? जस्ट वेव्हलेंथ, राइट? इथे बघा इक्वल दाखवलं, त्यानंतर काय दाखवलं? वेव्ह दाखवली. हा वेव्ह सिम्बॉल जो असतो यालाच आपण सिमिलर म्हणतो. सिमिलर प्लस इक्वल म्हणजेच कॉन्ग्रुएंट, आणि हा फक्त काय? सिमिलर. क्लिअर आहे? आलं लक्षात? समजला? काही फरक याच्यात? समजला याच्यातला फरक? क्लिअर आहे? मग आता सिमिलर ट्रायंगल दाखवण्यासाठी 6 पॉइंट्स आपण घेतलेत. काय? 3 अँगल्स आणि 3 साइड्स. 3 अँगल्स आणि 3 साइड्स आपण काय घेतलेत? इक्वल दाखवायचा प्रयत्न केला, राईट? मग आता प्रत्येक वेळेस सगळे सोबतच दाखवायचे का? सगळे इक्वल दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असतील तर तिन्ही अँगल्स आणि तिन्ही साइडचा रेशो सेम दाखवायचाच गरजेचे आहे का? तर नाही. त्यासाठी आपल्याला दिलेला आहे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. काय आहेत? टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. तर आपण आता बघणार आहोत पुढचा टॉपिक, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. त्याच्यात सगळ्यात पहिली जी टेस्ट आहे ती मी जे काही लिहून देतोय ते सर्व स्क्रीनशॉट काढायचंय. आपण स्क्रीनशॉट काढून ते लिहू शकतात, ठीक आहे? जर दिसत नसेल बोर्डवरचं तर थोडं झूम करून आपण बघू शकतात. काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट मध्ये तुम्ही सांगा, ते सॉल्व्ह करण्यात येतील, ठीक आहे? ओके. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. राइट? टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज ऑफ ट्रायंगल्स. त्याच्यातली पहिली टेस्ट आहे अँगल 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 टेस्ट. सो हियर वी कॅन राइट इन अ शॉर्ट ए टेस्ट. ओके. 2 ट्रायंगल्स मी काढतोय. हा एक ट्रायंगल आहे आणि हा दुसरा ट्रायंगल आहे, राइट? हे दोन्ही ट्रायंगल्सला मी नाव दिलेत MN, LMN. ओके. X, Y and Z. क्लिअर आहे? X, Y and Z. मग इथे हा अँगल आणि हा अँगल, इकडे हा अँगल आणि हा अँगल, हे काय आहेत? बघा, सिमिलर दाखवायचे तर कसं दाखवायचं?
in a triangle LMN and triangle XYZ. Alright. Now angle L is congruent to angle, which angle? X, because X is corresponding to angle L, M is corresponding to angle Y, and N is corresponding to angle Z. So that's why L is congruent to X, angle M is also congruent to angle Y, angle N is congruent to angle X. If this satisfies for both the triangles, then these two triangles are what? Similar. काय आहेत ते दोन्ही triangles? Similar. So therefore you can write a triangle LMN is similar to triangle X, Y and Z. Clear hai? So this is the first test to show that these two triangles are similar. Now next test is what? Second test आहे angle test. That means A test. आता याच्यात एक गंमत अशी आहे, अँगल टेस्ट. याचा अर्थ काय की तिन्ही अँगल्स काय असतील? कॉन्ग्रुएंट असतील. राईट. तिन्ही अँगल्स काय असतील? कॉन्ग्रुएंट असतील. तर ते दोन ट्रायंगल्स काय असणार आहेत? सिमिलर. मग मला सांगा की कोणत्याही दोन ट्रायंगल्सचे जर दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर ऑब्विसली तिसरा अँगल पण काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे ना. If the two angles of both the triangles are congruent, then third angle is also congruent. So that's why we write here only angle test and then, right? Both the tests are same. So त्याच्यासाठी जास्त काही रिअरेंज म्हणजे फिगर वगैरे ड्रॉ करायचा प्रयत्न करत नाही. हेच फिगर आपण कन्सिडर करू. हा अँगल आणि हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. तिसरा नाही दिला आपल्याला. ठीक आहे. तर आपण दाखवू शकतो these two triangles are similar. Is that clear? Now next test is what? पुढची टेस्ट आहे आपल्याला दिलेली, ती आहे साइड अँगल साइड टेस्ट. थर्ड टेस्ट साइड अँगल साइड टेस्ट. बरोबर. एक ट्रायंगल, मोठा ट्रायंगल, एक छोटा ट्रायंगल. या ट्रायंगलची एक साइड, एक अँगल आणि दुसरा साइड, या ट्रायंगलच्या एक साइड, एक अँगल आणि दुसरी साइड सोबत जर कॉन्ग्रुएंट आणि इक्वल रेशो शो करत असतील तर ते दोन्ही ट्रायंगल्स काय असतील? सिमिलर. फॉर एग्जांपल बघूया. हा एक ट्रायंगल आहे, हा दुसरा ट्रायंगल. याला नाव दिलं मी DEF. राईट. DEF. इकडे नाव द्यायचे आपण काय? STR. हे दोन ट्रायंगल्स आहेत. राईट. या ट्रायंगल्स मध्ये ही साइड आणि ही साइड काय आहे? इक्वल रेशो मध्ये. कोणाला? याला आणि याला. आणि त्यांच्या मध्ये अँगल बघा, नाव जसं दिलेलं आहे साइड अँगल साइड, म्हणजे एक साइड, एक अँगल आणि दुसरी साइड. राईट. साइड अँगल साइड असंच फिगर मध्ये दिसायला पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणणार सर इथे ही साइड आणि ही साइड दिली ना, हा अँगल दिलाय, सो दिस इज नॉट अ साइड अँगल साइड टेस्ट. साइड अँगल येते. तर हे कॉन्ग्रुएंट हे पॉसिबल होणार नाही. त्यांनी जे नाव दिलेलं आहे साइड अँगल साइड, कसं आहे? साइड अँगल साइड, साइड अँगल साइड, तरच ते काय असणार आहेत? सॅटिस्फाईड होणार आहेत. राईट. मग इथे लिहिताना लिहायचंय इन अ ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल STR. हे दोन्ही ट्रायंगल्स मध्ये आपल्याला DE या साइडचा रेशो कोणासोबत आहे? ST सोबत. राईट. आणि दुसरं काय आहे? EF या साइडचा रेशो कोणासोबत आहे? TR. राईट. हे दोन्ही साइडचे रेशो इक्वल पाहिजेत. त्यानंतर अँगल E इज कॉन्ग्रुएंट टू अँगल T असं असेल तर हे दोन्ही ट्रायंगल्स काय असतील? सिमिलर. काय असतील?
सिमिलर, STR. क्लिअर आहे? ही होती आपली तिसरी टेस्ट. थोडस व्हिडिओ पॉज करू शकतात आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टेस्ट आहे चौथी, फोर्थ टेस्ट आहे. नेक्स्ट टेस्ट आहे साइड 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 टेस्ट. कोणती टेस्ट आहे? यस, ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स हे काय असतील? इक्वल रेशो मध्ये येतील. काय येतील? इक्वल रेशो मध्ये. त्याला म्हणायचं आपण सिमिलर ट्रायंगल्स. राईट. आता इथे बघा, अँगल्सचा विचार करायचा नाही. इथे फक्त कसला विचार करायचा आपल्याला? साइड्सचा. सेम ट्रायंगल्स मी घेतोय. ओके, सेम ट्रायंगल मी घेतोय. या सेम ट्रायंगल्सचे साइड्सचा रेशो हा इक्वल येतोय. हे इक्वल झाले की नाही? यस. तर हे इक्वल झालेत. रेशो लिहायचं आपल्याला इन अ ट्रायंगल DEF and a triangle STR. DE upon ST is equals to EF upon TR is equals to DF upon SR. सॉरी, STR. ओके, इथे आला आपला STR. ठीक आहे. DEF STR या दोन्ही ट्रायंगल्स मधला साइडचा रेशो हे काय झाला? इक्वल झालाय. काय झालंय? इक्वल झालाय. तर असं असेल तर हे दोन्ही ट्रायंगल्स काय असणार आहेत? सिमिलर. काय होणार आहेत? सिमिलर. ट्रायंगल STR. क्लिअर आहे? समजलं? आता आपण बघितलं टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ अ ट्रायंगल. किती टेस्ट पाहिल्यात? 4. फर्स्ट टेस्ट काय पाहिली? अँगल 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 टेस्ट. सेकंड टेस्ट काय पाहिली? अँगल अँगल टेस्ट. थर्ड पाहिली साइड अँगल साइड. फोर्थ पाहिली साइड साइड साइड. असे 4 टेस्ट आहेत जे आपल्याला शो करतात की हे दोन ट्रायंगल्स काय असणार आहेत? सिमिलर असणार आहेत. काय असणार आहेत? सिमिलर असणार आहेत. एक्झॅक्टली. समजलं सगळ्यांना? ओके. तर हे आताचा हा थिओरिटिकल पार्ट होता आपला. यानंतर आपण बघणार आहोत याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स. युजिंग दिस टेस्ट वी हॅव टू फाइंड सम सोल्युशन्स ऑफ द टू सिमिलर ट्रायंगल्स. एक्झॅक्टली. ओके. तर आपण सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स पाहिले, सिमिलर ट्रायंगलच्या काही टेस्ट पाहिल्यात, त्यांचे आता ऍप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी हा पहिला एक एक्झाम्पल आहे, पुस्तकातला सॉल्व एक्झाम्पल आहे. तो कोणत्या टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, त्याचे काही गिवन अँगल्स आपल्याला दिलेले आहेत, ते चेक करायचे, ते शो करायचे आणि आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राइट इन अ ट्रायंगल XYZ and triangle. Which triangle? LMN. अँगल कोणता अँगल बघा? Y इक्वल्स टू काय आहे? अँगल Y इक्वल्स टू आहे 100 डिग्री. अँड या ट्रायंगल मध्ये अँगल M इक्वल्स टू काय आहे? 100 डिग्री. सो देयरफॉर angle Y is congruent to angle M. And दूसरा angle Z equals to 30 degree and angle N equals to also 30 degree. So that's why their measurements are equal. Then these two angles are congruent. Right? हे दोन्ही angles congruent झालेत. म्हणजेच हे दोन ट्रायंगल्स जे दिलेले आहेत, ट्रायंगल XYZ हा सिमिलर होतोय ट्रायंगल LMN बाय बघा दोन ट्रायंगल्स 1 2 1 2 दोन्ही ट्रायंगल्सचे दोन अँगल्स हे काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. मग इथे टेस्ट जी अप्लाय होते बाय अँगल अँगल टेस्ट. या टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल्स काय झालेत? सिमिलर झालेत. काय झालेत? सिमिलर. क्वेश्चन मध्ये म्हटलंय आर दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर, राईट? इफ येस बाय विच टेस्ट? दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. प्रूव्ह केलं, लिहिलं. कोणत्या टेस्टने?
अँगल अँगल टेस्ट. क्लिअर आहे. आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून शकतात. ठीक आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. इथे आपल्याला झेड दिलेला आहे, झेड 30 डिग्री, एन 30 डिग्री, तर हे क्लिअर केलेलं आहे. आता तुम्ही प्रॉपरली या पद्धतीने एक्झाम्पल्स लिहू शकतात. तर आता आपण बघणार आहोत नवीन एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल आहे, इन द ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट बीपी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एसी. दिसतंय, सेगमेंट बीपी इज परपेंडिक्युलर टू द सेगमेंट एसी and segment CQ is perpendicular to the segment AB, right? And त्यामुळे आपल्याला APC and AQB हे तिन्ही पॉइंट्स जे आहेत दोन साइड्सचे हे काय आहेत, कोलिनियर भेटलेत. काय भेटलेत? कोलिनियर. व्हॉट इज कोलिनियर? यू नो व्हॉट? एका सरळ रेषेवर येणारे पॉइंट्स त्यांना म्हणतो आपण कोलिनियर पॉइंट्स. काय म्हणतो? कोलिनियर पॉइंट. तर हा APC अँड AQB हे दोन्ही साइड्सचे जे पॉइंट्स आहेत हे काय आहेत? कोलिनियर. नाउ इन अ ट्रायंगल वी गॉट द टू ट्रायंगल्स. इन अ ट्रायंगल APB अँड ट्रायंगल AQC हे दोन ट्रायंगल्स आपल्याला भेटलेले आहेत. हे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? सिमिलर. काय दाखवायचंय? सिमिलर दाखवायचं. क्लिअर आहे. सिमिलर दाखवण्यासाठी सगळ्यात पहिले अँगल, कोणता अँगल? अँगल APB इज कॉन्ग्रुअंट, सॉरी नॉट कॉन्ग्रुअंट, इज इक्वल्स टू 90 डिग्री. व्हाय? व्हाय? बिकॉज BP is perpendicular to AC, right? BP is perpendicular to AC and perpendicular असला म्हणजेच काय असतो? राईट अँगल तयार होतो, राईट? मग हा 90 डिग्रीचा अँगल आहे, हा अँगल दिसत. याला इक्वेशन नंबर 1 द्या. अँड अँगल, कोणता अँगल? AQC. दिस अँगल इज ऑल्सो 90 डिग्री. दिस इज व्हॉट? अ 2. काय म्हटलंय? CQ इज परपेंडिक्युलर टू AB. ठीक आहे. CQ इज परपेंडिक्युलर टू AB. आता फ्रॉम 1 and 2, therefore angle APB is congruent to angle AQC. हे झाले फ्रॉम 1 and 2. दोघं अँगल्स काय झाले? कॉन्ग्रुअंट झाले. दोन्ही अँगल्स काय झाले? कॉन्ग्रुअंट. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोघांचं मेजरमेंट किती दिलेलं आहे? 90 डिग्री. बरोबर. हा अँगल 90 डिग्रीचा, हा अँगल 90 डिग्रीचा, म्हणूनच हे दोन्ही अँगल्स काय झाले? कॉन्ग्रुअंट झाले. नेक्स्ट, अँड अँगल PAB इज कॉन्ग्रुअंट टू अँगल QAC. कस काय? हे दोन्ही कॉन्ग्रुअंट काय झाले? कॉमन अँगल दिसतोय. PAB अँड QAC काय आहे? कॉमन अँगल. आता दोन ट्रायंगल्स झाले, त्या दोन्ही ट्रायंगल्सचे दोन अँगल्स हे कॉन्ग्रुअंट झालेत, म्हणजेच दोन्ही ट्रायंगल्स काय झालेत? सिमिलर. काय झालेत? सिमिलर. बघा, AQC कोणत्या टेस्टने? बाय अँगल अँगल टेस्ट. अँगल अँगल टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल्स झालेत सिमिलर. क्लिअर आहे. तर लवकरात लवकर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. ठीक आहे. यानंतर आपण बघणार आहोत पुढचं एक्झाम्पल. चला आता नवीन एक्झाम्पल आहे, खूप इम्पॉर्टंट बोर्ड लेवलचं एक्झाम्पल आहे. आपल्याला 10th स्टँडर्डच्या बोर्ड परीक्षेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. तर याला तुम्ही IMP ही करू शकतात. IMP क्वेश्चन आहे, लिहून घ्या. तर क्वेश्चन आहे, डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ABCD intersect in a point Q, right? This is the diagonal ABCD. हा क्वाड्रिलॅटरल आहे. ABCD या क्वाड्रिलॅटरलचे
BD अँड AC हे दोन्ही डायगोनल्स Q पॉइंटवर काय होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत, राईट. हा क्वाड्रिलॅटरल कोणता आहे, ट्रॅपेझियम. कोणता क्वाड्रिलॅटरल आहे, ट्रॅपेझियम. ओके. सो नेक्स्ट, कधी तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय काय दिले ते चेक करा. इफ 2QA QA ही जी साइड आहे ही डबल आहे, राईट. 2 मल्टिप्लाय बाय ही साइड इक्वल्स टू काय आहे, QC. QC ही QA पेक्षा काय आहे, डबल. DQ ही BQ पेक्षा काय आहे, डबल. क्लिअर आहे. तर गिव्हन लिहिताना गिव्हन टर्म्स मध्ये लिहिताना लिहायचं आहे की 2Q किंवा इन अ क्वाड्रिलॅटरल ABCD 2QA इज इक्वल्स टू काय दिला आहे, QC. 2QB इज इक्वल्स टू काय दिला आहे, QD. क्लिअर आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे. प्रूफ काय करायचं आहे, टू प्रूव्ह DC is equals to 2AB. That is AB upon DC equals to 1/2. हे आपल्याला प्रूफ करायचंय. ओके. हे आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचं. तुम्ही म्हणा सर AB अपॉन DC कसा आणला, सो DC इकडे जाऊन डिवाइड होईल, हा 2 इकडे येऊन डिवाइड होईल, 1/2 AB अपॉन DC. क्लिअर आहे ना. प्रूफ, सगळ्यात पहिले प्रूफ लिहिताना आपल्याला कसली गरज आहे, गिव्हनचा वापर करायचा आहे. काय वापर करायचा आहे, गिव्हन बघा काय दिला आहे, 2QA इज इक्वल्स टू काय दिला आहे, QC. सो दॅट इज वी कॅन राईट दिस QA अपॉन QC इक्वल्स टू 1/2. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्यानंतर अँड 2QB is equals to QD. That is, we can write a QB upon QD is equals to 1/2. This is equation number 2. So from 1 and 2, we will get these two ratios are equal. QA upon QC and QB upon QD. Right? हे इक्वल झालेत. याला नाव दिलं मी 3. इक्वेशन नंबर 3. क्लिअर आहे. आता मेन म्हणजे आपल्याकडे 2 ट्रायंगल्स भेटतात आपल्याला. बघा ट्रायंगल कोणता कोणता आहे, कॉमन पॉइंट आहे Q. AQB हा एक ट्रायंगल आहे, राईट. त्यानंतर CQD हा दुसरा ट्रायंगल आहे. हे 2 ट्रायंगल्स कन्सिडर करायचं आपल्याला. इथे आपण हे 2 ट्रायंगल्स कन्सिडर करायचे. क्लिअर आहे. पुढे मग इथे इन अ ट्रायंगल AQB and a triangle CQD हे 2 ट्रायंगल्स आहेत. हे दोन्ही ट्रायंगल्सला आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. काय दाखवायचंय, सिमिलर. तो QA अपॉन QC. सो देयरफॉर QA अपॉन QC and QB अपॉन QD हे कशावरून इक्वल झालेत, फ्रॉम इक्वेशन 3. इथे लिहायचं फ्रॉम 3. इक्वेशन 3 वरून हे 2 साइड्सचा रेशो हे काय झालं, 2 रेशोज काय झाले, इक्वल झाले. त्यानंतर देयरफॉर अँगल AQB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CQD. हा आहे वर्टिकली अपोजिट अँगल्स, राईट. हे बघा हा अँगल आणि हा अँगल हे दोघं काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. क्लिअर आहे. मग लक्ष द्या, QA बरोबर, साइड अँगल साइड QB दिसतोय. QA बघा तिकडे वरती बघा, न्यूमरेटरला या साइडला QA दिसतोय आणि QC या दोन्ही साइडचा रेशो QB आणि QD चा इक्वल आहे. त्यानंतर त्या दोन्ही साइडच्या मध्ये हे कॉमन हा अँगल येतोय आणि याचा मध्ये हा अँगल येतोय, राईट. मग ही जी टेस्ट आहे, इथे कोणती टेस्ट वापरतोय आपण, ट्रायंगल AQB इज सिमिलर टू ट्रायंगल CQD बाय साइड अँगल साइड टेस्ट. या टेस्टने दोन्ही ट्रायंगल्स काय झालेत, सिमिलर झालेत. काय झालेत, सिमिलर. ठीक आहे.
आता हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, म्हणजे यांचे रिमेनिंग पार्ट्स पण काय असतील, एक तर इक्वल प्रोपोर्शन मध्ये असेल किंवा काय असेल, कॉन्ग्रुएंट असतील अँगल्स, राईट. मग यांचे तिघ साइड्स घ्यायचे. साइड कोणती घेतली पहिले, क्यू ए अपॉन क्यू सी, राईट, इज इक्वल्स टू क्यू बी अपॉन क्यू डी. दुसरा आहे ए बी अपॉन काय रे, सी डी, राईट. करस्पॉन्डिंग sides are in a proportion, are in the equal proportion. Corresponding sides are in the equal proportion. क्लिअर आहे. मग आपल्याला फाइंड काय करायचंय बघा, ए बी अपॉन काय पाहिजे, राईट. बट आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे ए क्यू अपॉन क्यू सी इक्वल्स टू काय आहे, 1/2, बरोबर. सॉरी, बट लिहायचं इथे. बट वी हॅव ए क्यू अपॉन क्यू सी इज व्हॉट, 1/2. ए क्यू अपॉन क्यू सी इज व्हॉट, 1/2, राईट. मग आता ए क्यू अपॉन क्यू सी इज इक्वल्स टू काय, ए बी अपॉन क्यू डी. सो देयरफॉर ए बी अपॉन सी डी इज इक्वल्स टू ए क्यू अपॉन क्यू सी इक्वल्स टू काय झाला, 1/2. Finally, we can write here this equals to this, and the proof is 2AB equals to CD, and hence proof. This is the proof. Very important question. You have to write this. Take the screenshot. Okay. सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. काही अडचण असेल तर तुमचे सजेशन्स टाका, कमेंट्स मध्ये टाका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण याच्या पुढचे जे प्रॅक्टिस सेट आहे 1.3 हा प्रॅक्टिस सेट आपण घेणार आहोत, तर तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, चलो बाय चॅम्पियन्स.